इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात पोलीस आयुक्तालय गटात नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला उपक्रम राबवणाऱ्या नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या निमित्ताने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा गौरव करण्यात आला. यावेळी माहिती आणि तंत्रज्ञान सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते आदी उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 150 दिवसांचा कृती आराखड्याबाबत शासकीय कार्यालयामध्ये ई-प्रशासन सुधारणा आणण्याचे निर्देश दिले. त्यानुसार राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी 150 दिवसांचा ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात कार्यालयाचे संकेतस्थळ, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफिस कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सॲप, चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ब्लॉकचेनचा वापर आणि भौगोलिक माहिती प्रणाली या 7 घटकांवर सहभागी कार्यक्रमांचे मूल्यमापन करण्यात आले होते. 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषदेतर्फे करण्यात आले. त्यात नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला उपक्रम राबवण्याचा नाशिक पोलीस आयुक्त कार्यालयाने सर्वाधिक 156.25 गुण मिळवून पोलीस आयुक्तालय गटात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली पोलीस आयुक्त कार्यालयाचे डिजिटल उपक्रम राबवले. नागरिकांशी थेट संवादाचे उपक्रम राबवले. यासाठी ई-मीट विथ CP, वॉक इन टूर, नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य असे विविध उपक्रम राबवले. यामुळे पोलीस दलाच्या कामकाजात पारदर्शकता, गतिमानता येऊन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला. राज्य शासनाने दिलेल्या 150 दिवसांच्या कार्यक्रमात नाशिक पोलीस दलाने प्रभावी कामगिरी बजावली. त्यामुळे राज्यात प्रथम क्रमांक मिळाला. नागरिकांच्या सुरक्षेसाठी नाशिक पोलीस आयुक्तालय सदैव तत्पर असल्याचे यावेळेला पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी म्हटलं आहे. NCN न्यूजसाठी रोहन देनी, नाशिक.